राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे। ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिलेल्या किंवा चुकीची माहिती भरलेल्या महिलांना आता कागदपत्रे दुरुस्ती करण्यासाठी आणखी एक संधी देण्यात आली आहे। त्यामुळे योजनेतून वगळल्या गेलेल्या अनेक महिलांना पुन्हा लाभ मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्य सरकारने सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे सक्तीचे केले होते। मात्र अनेक महिलांनी योग्य कागदपत्रे सादर न केल्याने किंवा अपूर्ण माहिती भरल्याने किंवा तांत्रिक चुका झाल्यामुळे त्यांची नावे योजनेतून वगळण्यात आली होती आणि या ठिकाणी त्यांचा लाभ नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासून बंद झालेला होता। त्यांना नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासून हप्ते हे मिळाले नव्हते। त्याचप्रमाणे सरकारने यापूर्वी ई-केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत दिली होती, तरीही अनेक महिलांकडून आवश्यक कागदपत्रे जमा होऊ शकले नव्हते। त्यामुळे त्यांचा लाभ या ठिकाणी पुन्हा सुरू होऊ शकला नाही। त्यामुळे राज्य सरकारने ठरवले आहे की अनेक महिला या ठिकाणी पात्र असून देखील फक्त ई-केवायसीच्या प्रॉब्लेममुळे या ठिकाणी लाभापासून वंचित आहेत। त्यामुळे या ठिकाणी राज्य शासनाकडून महिलांना पुन्हा एकदा शेवटची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि महिलांना आता या ठिकाणी ऑनलाईन नाही तर ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी त्यांना त्यांचे कागदपत्रे हे सादर करावे लागणार आहे। त्यानंतर त्यांना या योजनेमध्ये पुन्हा समाविष्ट केले जाणार आहे आणि त्यांचा लाभ देखील या ठिकाणी सुरू होणार आहे। राज्य सरकारने हा निर्णय घेताना स्पष्ट केले की एकही पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यामागील उद्देश देखील हाच आहे की या ठिकाणी जे काही पात्र महिला असतील त्या फक्त ई-केवायसीच्या प्रॉब्लेममुळे या ठिकाणी वंचित राहू नये म्हणून त्यांना शेवटची एक संधी देण्यात यावी, अशा पद्धतीने या ठिकाणी निर्णय हा घेण्यात आलेला आहे। तर तुम्हाला कोणते कागदपत्रे कुठे सादर करायचे आहे हे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। मुदत संपल्यानंतरही महिलांना संधी देण्यामागे सामाजिक दृष्टिकोन असल्याचे सांगितले जात आहे। यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील ज्या काही महिला आहेत की ज्यांना खरोखर या योजनेची गरज आहे, पैशांची गरज आहे, त्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे। राज्य सरकारने आता अशा महिलांसाठी विशेष सवलत जाहीर केली आहे। ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया ही अपूर्ण आहे किंवा चुकीची झाली आहे, त्यामुळे त्यांचा लाभ या ठिकाणी बंद झाला होता, आता त्या महिलांना जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन आवश्यक ती कागदपत्रे त्या ठिकाणी सादर करू शकतात। महिलांकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी केली जाईल आणि पात्र ठरलेल्या महिलांना या ठिकाणी लाभ पुन्हा सुरू केला जाईल। अशा पद्धतीने या ठिकाणी लाडक्या बहिणींना म्हणजे ज्यांची ई-केवायसी बाकी होती, ज्यांचे पैसे बंद झाले होते, अशा महिलांना या ठिकाणी राज्य शासनाकडून पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आता ज्या महिलांचे पैसे ई-केवायसी न केल्यामुळे बंद झाले होते किंवा त्यांची ई-केवायसी चुकली होती म्हणून त्यांचे पैसे या ठिकाणी बंद झाले होते, तर आता अशा महिलांना या ठिकाणी जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या कार्यालयामध्ये त्यांना त्यांचे आधार कार्ड, बँकेचे पुस्तक आणि रेशन कार्ड या 3 वस्तू घेऊन त्या ठिकाणी सादर करावे लागणार आहेत। तुम्ही पात्रतेमध्ये आढळले, तुमची सर्व चौकशी या ठिकाणी सर्व पडताळणी केली जाईल। पडताळणी दरम्यान तुम्ही या ठिकाणी पात्र झाल्या तर या ठिकाणी तुमचा जो काही बंद झालेला लाभ आहे तो पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे अशा महिलांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे की ज्या या योजनेसाठी पात्र होत्या परंतु फक्त ई-केवायसीमुळे त्यांचा लाभ या ठिकाणी बंद करण्यात आला होता, तर अशा महिलांना खूप दिलासा या ठिकाणी मिळणार आहे।